Students, in this session, we will learn about the third operation on sets is the union of two sets, means दोन संचांचा संयोग संच. Let me share one PPT. Union of two sets, दोन संचांचा संयोग. If A and B are two sets, then a set containing all the elements of A and B together is called union of sets A and B. Means the meaning of union of two sets is given as if A and B are two sets, then a set containing all the elements of A and B together is called union of sets A and B. म्हणजे दोन संचांचा संयोग म्हणजे काय, तर संच A आणि संच B असे दोन संच आहेत. तर या दोन्ही संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला A आणि B या संचाचा संयोग संच म्हणतात. अ सेट कंटेनिंग ऑल द एलिमेंट्स ऑफ A and B टुगेदर म्हणजे असा संच की ज्याच्यामध्ये संच A आणि संच B मधील सर्व घटकांचा समावेश असेल, अशा संचाला संयोग संच असं म्हटलेलं आहे. इट इज रिप्रेझेंटेड ॲज A युनियन B. द सिम्बॉल ऑफ युनियन इज द लेटर U. Therefore, it is represented as A union B. म्हणजे संयोग संच या पद्धतीने दर्शवलेला आहे A union B. नेक्स्ट, इट इज रीड ॲज A union B. म्हणजे त्याचं वाचन असं केलं जातं एक संयोग B. Let us see first example. Sets A and B are given. The elements of set A are 1, 2, 3, 4, 5 and the elements of set B are 3, 5, 7, 9. The union of sets A and B as follows. म्हणजे संच A आणि संच B दोन संच दिलेले आहेत आणि त्या दोन्ही संचाचा संयोग संच खालीलप्रमाणे असेल. Therefore, A union B equal to 1, 2, 3, 4, 5, 7, 9. म्हणजे संच A आणि संच B मधील सर्व घटक घेतलेले आहेत. फक्त त्या दोन्ही संचामधील जे रिपीट आलेले अंक आहेत ते एकदाच लिहिलेले आहेत. द युनियन ऑफ सेट इज रिप्रेझेंटेड इन वेन डायग्राम. द फिगर इज गिवन A union B. The intersection of A and B and the whole set A and B means the union of two sets A and B is represented in Venn diagram. Shaded part in Venn diagram represents union of sets A and B. म्हणजे इथं पहा संच A आणि संच B. संच A आणि संच B दाखवताना दोन्हीही त्याचे जे घटक आहेत ते शेडेड पार्टनी दर्शवलेले आहेत आणि त्यामुळे त्या दोन्ही संचाचा संयोग संच या पद्धतीने दर्शवलेला आहे. नेक्स्ट, Next, we will study about the properties of union of sets. The first property is A union B equal to B union A. In the last lecture, we have studied the properties of intersection of sets. म्हणजे छेदसंचाचे जसे गुणधर्म पाहिले त्याच पद्धतीने संयोग संचाचे गुणधर्म असणार आहेत. त्यापैकी पहिला गुणधर्म A युनियन B
इक्वल टू बी युनियन ए, म्हणजे ए आणि बी या दोन्ही संचाचा संयोग संच घेतला तर तो बी आणि ए या दोन्ही संचाचा जो संयोग संच घेतला जाणार आहे ते दोन्हीही समान असणार आहेत, म्हणजे दोन्ही संयोग संचातील घटक समान असणार आहेत. सेकंड प्रॉपर्टी, इफ ए इज सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इक्वल टू बी, म्हणजे संच ए हा संच बीचा उपसंच असेल तेव्हा ए आणि बीचा जो संयोग संच येणार आहे तो संच बी असेल. थर्ड प्रॉपर्टी, ए इज सबसेट ऑफ ए युनियन बी, अल्सो बी इज सबसेट ऑफ ए युनियन बी, म्हणजे ए आणि बी या दोन्ही संचाचा संयोग संच जेव्हा घेतला जातो तेव्हा संच ए जो आहे तो ए युनियन बी म्हणजे ए संयोग बी या संचाचा उपसंच असतो. त्याचप्रमाणे संच बी सुद्धा ए संयोग संच बी या संचाचा तो उपसंच असणार आहे. फोर्थ प्रॉपर्टी, ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इक्वल टू यू, मीन्स ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इज युनिव्हर्सल सेट or the union of set A and complement of set A is a universal set, म्हणजे संच ए आणि संच एचा पूरक संच या दोन्ही संचाचा संयोग संच घेतला तर तो विश्वसंच येतो. नेक्स्ट प्रॉपर्टी, फिफ्थ प्रॉपर्टी, ए युनियन फाय इक्वल टू ए, मीन्स द युनियन ऑफ सेट ए अँड एम्प्टी सेट इज द सेट ए, म्हणजे काय तर संच ए आणि रिक्त संच या दोन्ही संचाचा संयोग संच घेतला तर तो संच एच येतो. नेक्स्ट प्रॉपर्टी, ए युनियन ए इक्वल टू ए, मीन्स द युनियन ऑफ सेट ए अँड सेट ए इज द गिवन सेट ए, म्हणजे संच ए आणि संच ए या दोन्ही संचाचा संयोग संच घेतला तर तो संच एच येतो. नेक्स्ट वी सी the example. Observe the Venn diagram and write the following sets using listing method. Here the Venn diagram is given. In Venn diagram the universal set is represented by a rectangle, and in rectangle there are two circles. The first circle denotes set A. The elements of set A are 2, 4, 6, 8, 10. Set A is given by, or the elements of set A are 2, 4, 6, 8, 10. And the second circle represents the set B. The elements of set B are 1, 3, 5, 7, 8, 10. And the remaining numbers in the rectangle. Next, we have to list the following sets. म्हणजे इथं एक वेन आकृती दिलेली आहे आणि त्या वेन आकृतीवरून खाली दिलेले सर्व संच यादी पद्धतीनं लिहायचे आहेत. तर त्यासाठी वेन आकृती अशी दिलेली आहे की विश्वसंच हा यूनी दर्शवलेला आहे, तो आयतामध्ये दर्शवलेला आहे. त्याच्यामध्ये दोन वर्तुळ आहेत. एक वर्तुळ जे आहे ते संच ए आहे आणि दुसरं वर्तुळ जे आहे ते संच बी आहे आणि उरलेले जे अंक आहेत ते विश्वसंचामध्ये दर्शवलेले आहेत. या पद्धतीनं पहिला सेट कोणता लिहायचा आहे, यू म्हणजे विश्वसंच लिहायचा आहे. दुसरा संच जो आहे तो संच ए लिहायचा आहे. तिसरा संच बी लिहायचा आहे. चौथा ए आणि बी या दोन्ही संचाचा संयोग संच लिहायचा आहे. पाचवा ए आणि बी या दोन्ही संचाचा छेदसंच लिहायचा आहे. सहावा ए कॉम्प्लिमेंट म्हणजे संच एचा पूरक संच लिहायचा आहे. सातवा बी कॉम्प्लिमेंट म्हणजे संच बीचा पूरक संच लिहायचा आहे. आठवं ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे चौथ्या आकड्यामध्ये जो आपण ए आणि बीचा युनियन काढलेला आहे त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. म्हणजे ए आणि बीचा जो संयोग संच काढलेला आहे त्याचा पूरक संच काढायचा आहे. आणि नववा जो आकडा आहे ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट
म्हणजे 5व्या आकड्यामध्ये ए आणि बीचा जो छेदसंच काढलेला आहे त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे, म्हणजेच पूरक संच काढायचा आहे. सोल्युशन. फर्स्ट, द युनिव्हर्सल सेट बाय लिस्टिंग मेथड is as follows. U equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे आयतामध्ये जे जे अंक दिसतात ते सर्व अंक युनिव्हर्सल सेटमध्ये येणार आहेत, म्हणजेच विश्वसंचामध्ये येणार आहेत. त्यानंतर संच ए, सेट ए इज गिवन ॲज, संच ए मध्ये 2 4 6 हे अंक आहेत आणि शिवाय आकृतीमध्ये संच ए आणि बीचा जो इंटरसेक्शन दाखवलेला आहे त्याच्यामध्ये 8 आणि 10 हे अंक आहेत, ते सुद्धा संच ए मध्ये आहेत. त्यामुळं संच ए जो दिलेला आहे त्याच्यामध्ये 2 4 6 8 10 हे सर्व घटक आलेले आहेत. नेक्स्ट, सेट बी इज गिवन ॲज 1 3 5 7 अँड ऑल्सो 8 अँड 10. म्हणजे इथं सुद्धा संच बी लिहिताना 1 3 5 7 हे अंक संच बी मध्ये दिसत आहेत, ते लिहिलेले आहेत पहिल्यांदा. आणि पुन्हा आकृतीमध्ये संच ए आणि बीचा जो इंटरसेक्शन आहे 8 आणि 10 ते सुद्धा अंक संच बी मध्ये येणार आहेत. नेक्स्ट, ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे काय, तर संच ए आणि बीचा संयोग संच. म्हणजे संच ए जो आहे तो संच ए आणि संच बी ह्या दोन्ही संचामध्ये असलेले सर्व घटक फक्त रिपीट येणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. त्याप्रमाणे पहा, संच बी मध्ये 1 आहे, संच ए मध्ये 2 आहे, संच बी मध्ये पुन्हा 3 आहे, संच ए मध्ये 4 आहे, संच बी मध्ये 5 आहे, संच ए मध्ये 6 आहे, संच बी मध्ये 7 आहे, संच ए मध्ये आणि बी मध्ये दोन्ही ठिकाणी 8 अंक आहे, त्यामुळे 8 एकदाच लिहिलेला आहे. आणि संच ए आणि बी मध्ये पुन्हा 10 अंक हा सुद्धा रिपीट आलेला आहे, त्यामुळे तो सुद्धा एकदाच लिहिलेला आहे. त्यामुळं ए युनियन बीचे जे इलेमेंट्स आहेत ते याप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 10. नेक्स्ट, ए इंटरसेक्शन बी. आता ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बीचा छेदसंच. छेदसंच म्हणजे काय असतो, तर त्या दोन्ही संचामध्ये जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते. मग आता या संच ए आणि संच बी मध्ये 8 आणि 10 हे 2 अंक सामायिक आहेत, त्यामुळं ए आणि बीचा जो छेदसंच आहे तो 8 आणि 10 असेल. मीन्स द इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी इज 8 अँड 10. देन ए कॉम्प्लिमेंट म्हणजे संच एचा पूरक संच. आता पूरक संच म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे यापूर्वी. पूरक संच म्हणजे असा संच की जो दिलेल्या संचातील घटक नाही पण तो विश्वसंचामध्ये असणार आहे. त्यामुळं इथं ए कॉम्प्लिमेंट लिहिताना, एचा पूरक संच लिहिताना विश्वसंचातील असे घटक की जे संच ए मध्ये नाहीत असे सर्व घटक संच ए कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत. त्यामुळं 1 3 5 7 9 11 आणि 12 हे सर्व इलेमेंट्स युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत पण संच ए मध्ये नाहीत. त्यामुळं त्या पद्धतीने आपण ए कॉम्प्लिमेंट लिहिलेला आहे. नेक्स्ट, बी कॉम्प्लिमेंट. सिमिलरली बी कॉम्प्लिमेंट लिहिताना युनिव्हर्सल सेटमधील सर्व अंक असे घ्यायचे आहेत की ते संच बी मध्ये नसणार आहेत. त्यामुळे संच बी मध्ये असलेले सर्व अंक हे बी कॉम्प्लिमेंटमध्ये नसतील. याप्रमाणे बी कॉम्प्लिमेंट पहा 2 4 6 9 11 आणि 12 या पद्धतीनं लिहिलेले आहेत. नेक्स्ट, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. आता संयोग संच ए आणि बी जो आहे त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर संच ए आणि बीचा जो संयोग संच घेतलेला आहे ते घटक सोडून विश्वसंचामध्ये असलेले घटक ते ए युनियन बी कॉम्प्लिमेंटमध्ये येतील. पहा, ए युनियन बी मध्ये हे जे अंक आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि 10 हे अंक सोडून युनिव्हर्सल सेटमध्ये कोणकोणते अंक आहेत उरलेले, तर 9 11 आणि 12. त्यामुळे हे 3 अंक ए युनियन बी कॉम्प्लिमेंटमध्ये येतील. नेक्स्ट, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. इथं सुद्धा
संच ए आणि बीचा जो छेदसंच घेतलेला आहे त्यामध्ये जे इलेमेंट्स आहेत ते सोडून युनिव्हर्सल सेटमध्ये असलेले सर्व इलेमेंट्स ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंटमध्ये येतील. म्हणजेच काय बघा, ए इंटरसेक्शन बी मध्ये 8 आणि 10 हे दोनच अंक आहेत. मग हे 8 आणि 10 युनिव्हर्सल सेटमधील 8 आणि 10 सोडून उरलेले सर्व अंक ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंटमध्ये येतील. त्या पद्धतीनं ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 9 11 12. In this way, in this lecture, we have studied union of two sets, properties of union of two sets, and the example on it. Thank you.